नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील निराधार बांधव, दिव्यांग बांधव यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याचे पेन्शन अजूनपर्यंत काही जणांना मिळालेले नाही. तसेच डिसेंबर महिन्याचे पेन्शन कधी येईल या संदर्भात मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे. त्यातून आपल्याला महत्त्वाची माहिती मिळालेली आहे. तर मग दिव्यांग बांधव तसेच इतर सर्व निराधार लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहे. त्यांच्या सूचना जर आपण व्यवस्थित ऐकल्या तर आपल्याला कळेल की आपली कोणती त्रुटी राहिली आहे, कोणत्या कारणामुळे आपले पैसे आलेले नाही. त्यामुळे मित्रांनो, पुढील ऑडिओ क्लिप ही व्यवस्थितपणे ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या काय चुका झालेल्या आहेत. हॅलो, हा नमस्कार, माननीय आप्पासाहेब वाटेकर साहेब बोलताय का? हा, आप्पेकर साहेब बोलताय ना? संजय बोलतोय. हा, संजय गांधी विभाग ना? हा सर, मी रत्नागिरी जिल्ह्यातून बोलतोय. एका दिव्यांगाची नोव्हेंबरची 1,500 पण पेन्शन आलेली नाही. बरेचसे दिव्यांग ऑक्टोबरची पण नाही आलेली, नोव्हेंबरची पण त्यांना पेन्शन नाही आलेली, 1,500 रुपये पण. अच्छा, तर मिळेल ती साहेब. काय होतं काय, ते डेटा अपडेट झाला ना, ते डेटा अपडेट केल्यामुळे काय झाले, त्यांचं ऑथेंटिकेशनची प्रोसेस पूर्ण झाली नसेल, म्हणून त्या लाभार्थ्यांना पेन्शन मिळाली नाही. अच्छा, मग ते कुठून, वरूनच आपल्याकडूनच होता ना? हा, पेमेंट डिस्बर्समेंट आमच्याकडूनच होते. परंतु ज्या लाभार्थ्यांचा डेटा अपडेट केला ना, त्या लाभार्थ्यांनी त्यांचं ऑथेंटिकेशन तहसीलमध्ये जाऊन ऑथेंटिकेशन करून घ्यावं, आधार ऑथेंटिकेशन. असं आहे का? ज्यांचा डेटा अपडेट झालेला आहे त्यांचा. हो, त्याच्यामुळे ज्यांना नोव्हेंबरची म्हणजे 2,500 मिळणे अपेक्षित होते, त्यांना 1,500 मिळत होते. पण आता परत त्यांना काहींना 1,500 मिळाले, काहींना 2,500 मिळाले आणि काहींना नोव्हेंबरचे काहीच नाही मिळाले. बरोबर आहे. ज्यांना काहीच नाही मिळालं ना, त्यांनी आधार ऑथेंटिकेशन जाऊन करून घ्यायचे तिकडे तहसीलमध्ये जाऊन. अच्छा, तोच विषय असेल ना? हो, तोच विषय, दुसरं काही नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची बरेचसे महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांना सर पेन्शन मिळाली. मला आपला नंबर मिळाला, मार्गदर्शन केलं. आपण एक दिव्यांग आम्ही विनंती करतो की जेवढ्या दिव्यांगांना सहकार्य करता येईल तेवढं करायचे. आमचे दिव्यांग बांधवांची आपणास विनंती आहे. मग त्यांना सर्वांना असं सांगू ना, ज्यांची ऑक्टोबरची आणि नोव्हेंबरची अजिबात पेन्शन आलेली नाही, त्यांनी जाऊन आधारावर शिक्षण करायला सांगू ना? हो हो हो, ओके, चालेल, धन्यवाद, थँक्यू. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी ऐकलेले आहे की त्यांनी महत्त्वाची सूचना जी दिलेली आहे, ऐकलेलं आहे की मंत्रालयातील जे अधिकारी आहेत त्यांनी काय काय महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. तर महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना, निराधारांना अतिशय महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहे की जे दिव्यांगांची, निराधारांची ऑक्टोबर 2025 किंवा नोव्हेंबर 2025ची पेन्शन आलेली नाही, अनेक महिन्यांची पेन्शन अजिबात आलेली नसेल, अशा दिव्यांग बांधवांनी, निराधार बांधवांनी तातडीने प्रत्येकाने आपल्या तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे संजय गांधी ऑफिसमध्ये जाऊन आधार OTP व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तसेच इतर जे दिव्यांग बांधव आहे ज्यांना 1,500 रुपयाप्रमाणे पैसे मिळालेले आहे, त्यांना 2,500 रुपये मिळायला पाहिजे होते, तर त्यांची माहिती अपडेट करणे चालू आहे. त्यांना पुढील महिन्यात हे पैसे मिळू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. तरी पण मित्रांनो, दिव्यांग पोर्टलला तुमचे नाव आले किंवा नाही हे एकदा तपासून घ्या. आणि तुमचे काही कागदपत्र मागितलेले असेल आणि तुम्ही दिलेले नसतील तर तहसील कार्यालयात ते कागदपत्र देऊन या. आणि आधार व्हेरिफिकेशन झालेले नसेल तर आधार व्हेरिफिकेशनसुद्धा करून घ्या, कारण की ज्या लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत. तर मग मित्रांनो, तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे, कारण की तुमचे जर नाव साधे समजा तुम्ही आधी श्रावणबाळ योजनेत होता, नंतर तुम्हाला आता दिव्यांग योजनेत कन्वर्ट केलं आहे, तर त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन म्हणजे आधार ऑथेंटिफिकेशन करणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती. आणि डिसेंबर महिन्याचा अजूनपर्यंत काही GR वगैरे आलेला नाही. डिसेंबर महिन्याचा GR आल्यानंतर आपल्यापर्यंत नक्की माहिती पोहोचवल्या जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.